ऑफिस मध्ये काम करायचे आहे, एक्सेल शिकायचे आहे. चला तर मग आज आपण चालू करू. एक्सेल म्हणजे काय? एक्सेलची बाराखडी चालू करू. एक्सेलचा परिचय आज मी तुम्हाला करू. एक्सेल हे एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर आहे. त्याचा उपयोग होतो स्कूलमध्ये मार्क्स मार्क्स जे असतात ते लिहिण्यासाठी, मार्कशीट तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या दुकानांमध्ये हिशोबाचे काम करण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये रिपोर्ट, वेगवेगळे रिपोर्ट किंवा सॅलरी शीट बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. आता हे काम काय करतं? हे जे मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे सॉफ्टवेअर आहे ते वेगवेगळा डेटा एकत्र करून ठेवतं. नंतर ते कॅल्क्युलेशन करतं. त्यांचे जो काही डेटा आहे ते कॅल्क्युलेट, म्हणजे जे नंबर आहे ते कॅल्क्युलेट केले जातात. समजा एखाद्या ब्रँचची मला सॅलरी कॅल्क्युलेट करायची आहे, तर ती सॅलरी वेगवेगळ्या प्रकारचे जे नंबर आहेत ते कॅल्क्युलेशन होतं. रिपोर्ट बनले जातात, पीओ टेबल रिपोर्ट बनवले जातात वेगवेगळ्या प्रकारे. तर आपण हे सुरुवात करूया याची. इथे फाईल टॅब आहे, होम टॅब. ही जी आपल्याला शेप वरती दिसत आहे, फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ, पेज, लेआउट, फॉर्म्युला, डेटा, रिव्ह्यू, व्ह्यू, हेल्प यांना म्हणतात टॅब. त्याच्या खाली जे आहे त्यांना म्हणतात रिव्ह्यू, पेज, हे जे आहे. आता इथे होम जो आहे, होमचे इथे ग्रुप आहे. या होम मध्ये काय काय फंक्शन येणार ते इथे दिलेले आहे. पेज पासून ते फाइंड अँड पेज पासून ते ऍड INS पर्यंत हे जे फंक्शन आहे ते होम टॅब मध्ये येतात, त्या रिव्ह्यू मध्ये आहेत. इन्सर्ट, इन्सर्ट मध्ये जे पिव्होट टेबल पासून ते सिम्बॉल पर्यंतचे जे फंक्शन आहे ते वापरले जातात. म्हणजे समजा एक प्रकारचं हे त्याचं घर आहे, ह्या घरामध्ये काय काय वस्तू मिळणार ते आपल्याला इथे समजू शकते. नंतर ही ड्रॉ, ड्रॉ मध्ये आता बघा, ड्रॉच्या घरामध्ये काय काय वस्तू मिळतात आपल्याला, अनडू पासून ते इंक हेल्प पर्यंत. पेज लेआउट मध्ये 3 पासून ते अलाइन पर्यंत. फॉर्म्युला मध्ये इन्सर्ट फंक्शन ते कॅल्क्युलेट शीट. अशा प्रकारे हे आपल्याला वेगवेगळ्या ह्या रिव्ह्यू आहेत त्यांच्या. आणि हा जो बार आहे ते जे आहे त्यांना म्हणतात फंक्शन. तर फॉर्म्युला बार म्हणतात. हे जे FX लिहिलंय हे फंक्शन आहे, याला पूर्ण म्हणतात फॉर्म्युला बार. जो आपण काही फॉर्म्युला लिहितो एक्सेल मध्ये, फॉर्म्युला हा खूप महत्वाचा मानला जातो. म्हणजे फॉर्म्युला लिहिण्यानेच आपण खूप काही काम स्पीड करू शकतो. तर जो काही फॉर्म्युला लिहितो आपण इथे लिहिणार. आता सुरुवातीतच आपण फॉर्म्युला बार मध्ये चालू करू. इथे आता नेम बॉक्स आहे. हे नेम बॉक्स मध्ये काय आहे हे बघा. जिथे माझा आता डेटा हा कर्सर जिथे आहे माझा, तिथे त्याचं नेम आलेला आहे त्या बॉक्स. तर इथे जे एफ, इथे वरती हे आहे एफ, इथे रो आहेत 1 2 3 4 5 6 हे नंबर आहेत. आणि इथे ABCD हे अल्फाबेट आहेत. हे जे अल्फाबेट आहेत, ही वर्टिकल जी लाईन आहे त्यांना म्हणतात कॉलम. आणि ही हॉरिझॉन्टल जी लाईन आहे तिला म्हणतात रोज. तर हा बघा, हा माझा कर्सर जिथे आहे G3, जी हा माझा कॉलम आहे, 3 हा रो आहे. पण जिथे हा माझा कर्सर जातो तो ऍड्रेस इथे येणार आहे I3. अशा प्रकारे जिथे माझा कर्सर जाणार तो ऍड्रेस येणार. आता हा जो कर्सर जातोय त्यावेळी इथे आपल्याला दिसत असेल एक रेक्टँगल तयार झाले. हा जो रेक्टँगल दिसतोय त्याला म्हणतात सेल. तर हा G11 हा सेलचा ऍड्रेस आहे. म्हणजे इथे माझा कर्सर आहे असं ते मला सांगतंय. तर हा सेल म्हणजे काय, इंटरसेक्शन ऑफ कॉलम अँड रोज, त्यांना म्हणतात सेल. आता आता आपण शिकूया शीट्स. हे जे पूर्ण ही शीट झाली. आता ह्याच्यामध्ये आपण जे काही लिहितो हे शीट असते. एका शीटमध्ये समजा म्हणजे एखाद्या वहीला जशी पानं असतात, तर एका पानावर आपण हे लिहितो, दुसरं पान उघडलं, इथे प्लस हे साईन आहे, प्लस वरती क्लिक केल्यावर दुसरी शीट अजून येते. इथे शीट नंबर 3 आहे, शीट नंबर 4, शीट नंबर 5. ठीक आहे, ह्या सगळ्या शीट आहेत. आणि ह्या सगळ्या शीट मिळून जी काही एक्सेल शीट तयार होते त्याला म्हणतात वर्क. ठीक आहे, हे एक्सेलचं मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून दिलेला आहे.
मला हा परिचय आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.